प्रोत्साहन देण्याकरता, जसं प्रॉपर्टी विकत घेण्याकरताच रिड्युसिंग द स्टॅम्प ड्युटी, लोकल बॉडी टॅक्स, रिड्युसिंग द रेडी रिकनर रेट्स अँड गिव्ह इनपुट क्रेडिट फॉर GST, हे जे काही बेनिफिट आहे हे कस्टमरला पास व्हावे म्हणून दिले होते. त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर त्याचेही मला डिटेल्स सांगा आपण. RBIने जेवढ्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन सगळ्या बँकांना दिलेल्या आहे त्याच्यामध्ये NBFC आणि कोऑपरेटिव्ह बँकांनाही दिलेले आहेत. ते बेनिफिट जे पावसान करत नाही त्यांची नावं तुम्ही मला दिली तर मी रिझर्व्ह बँकेला इन्क्वायरी करायला सांगतो. यामध्ये मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही रिअल इस्टेट म्हणून तुम्ही आता सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, तर तुमच्याजवळ MSMEचं रजिस्ट्रेशन आहे का? शांतीलाल आहे सर, बऱ्याच मेंबर्सकडे आहे सर, आहे सर, खूप लोकांकडे आहे. हां, तर माझी तुम्हाला पहिले विनंती अशी आहे की तुम्ही MSMEचं रजिस्ट्रेशन घेऊन घ्या. कारण याच्यामध्ये आता काय आहे की ज्या स्कीम आहे त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळेल. पहिले एक स्कीम होती इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम, की तुमची जी वर्किंग कॅपिटल लिमिट आहे त्याच्यात कोलॅटरल फ्री तुम्हाला 20% पर्यंत वर्किंग कॅपिटल वाढवून द्यावं असं बँकांना गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्यात या ही जी इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम आहे, कोलॅटरल फ्री ॲटोमॅटिक लोन फॉर MSME, याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळू शकतो. 3 लाख करोड याची प्रोव्हिजन केलेली आहे. ज्यांचं MSME रजिस्ट्रेशन आहे त्यांना याचा बेनिफिट मिळेल. शिवाय याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं आहे की एक डिस्ट्रेस्ड ॲसेट फंड आम्ही काढलेला आहे. हा आहे एकंदर 20,000 कोटी रुपयाचा सबऑर्डिनेट डेप्ट बेस्ड स्कीम आहे ही, 20,000 करोड. त्याच्याकरता आम्ही CGTMSE म्हणजे इन्शुरन्स ट्रस्ट आहे. तर जनरली आम्ही 1.5% प्रीमियम भरतो, पण याच्यात 20,000 कोटीकरता आम्ही 4,000 कोटी रुपयाचा कॉर्पस या CGTMSEमध्ये प्रोव्हाइड केला आहे इन्शुरन्स म्हणून. आणि त्याच्यामुळे 20,000 कोटी बँकांमध्ये उपलब्ध झालेले आहेत. आणि जे अकाउंट NPA झालेले आहेत आणि ज्यांना NPAमध्ये प्रेझेंट नॉमध्ये रिस्ट्रक्चर करण्यामध्ये आजच्या पॉलिसीमध्ये अडचण आहे, त्या सगळ्यांकरता आम्ही त्या प्रोप्रायटरच्या आम्ही याच्यातून इक्विटी घेणार आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा अकाउंटची बॅलन्स शीट सुधारणार आणि त्याप्रमाणे मग त्याचा अकाउंट रिस्ट्रक्चर करता येणार आहे. तर याच्यात 2 लाख MSME युनिटचा फायदा होणार आहे. त्यामुळे याच्या बाबतीत ज्यांच्याजवळ रजिस्ट्रेशन असेल त्यांना नक्की याचा फायदा होईल. एक फंड ऑफ फंड म्हणून आम्ही तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये असं आहे की 50,000 कोटी रुपयाचा फंड आहे आणि तुम्हालाही पुढे मागे फ्युचरमध्ये जायला ही लाईन चांगली आहे. तो असं आहे की जवळपास तुम्ही कॅपिटल मार्केटमध्ये ज्यांचं GST टर्नओव्हर, इन्कम टॅक्स टर्नओव्हर, बँक टर्नओव्हर चांगला आहे आणि ज्यांना आम्ही रेटिंग देणार आहे, त्यांचं रेटिंग चांगलं आहे, त्यांना आम्ही त्यांच्या इक्विटीमध्ये 15% आम्ही त्यांना देणार आहे. आणि आमचे पैसे 15% इक्विटी ॲड करून ते कॅपिटल मार्केटमध्ये जातील आणि MSME स्टॉक एक्सचेंज करण्याची कल्पना आहे. आणि त्याच्यामध्ये मला विश्वास आहे की तुम्हाला कॅपिटल मार्केटमधून पैसे मिळतील जे चांगलं काम करतात त्यांना. त्यामुळे बँकेच्या याच्यात पैसे मिळणं खूप कठीण आहे. त्यामुळे अनेक अडचणी आहेत. त्यामुळे तुम्हाला जर हा फ्लो मिळाला आणि त्यातल्या काही लोकांना गेलं तर आपोआप पुष्कळ जास्त चांगला फायदा होईल. आम्ही आता डेफिनेशन बदलवली आहे. जुनी जी डेफिनेशन होती त्याच्यामध्ये मायक्रो आणि स्मॉल आणि मीडियम 3 क्लासिफिकेशन होते. याच्यामध्ये पहिले मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टर वेगवेगळे होते, आता दोन्ही एकत्र केले आहे. मायक्रोमध्ये इन्व्हेस्टमेंटची लिमिट होती 25 लाख, ती केली आहे 1 कोटी. नंतर याच्यात इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी होती 10 लाख, ती आता 5 कोटी केलेली आहे. स्मॉलमध्ये इन्व्हेस्टमेंट होती 5 कोटी, ती आता आणि टर्नओव्हर होता 2 कोटी, तो आता स्मॉलचा केला इन्व्हेस्टमेंट 10 कोटी, दुप्पट केली आहे आणि टर्नओव्हर 50 कोटी म्हणजे 25 पटीने वाढवलेला आहे. मीडियम इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट होती 10 कोटी आणि टर्नओव्हर होता 5 कोटी. तर मीडियममध्ये आम्ही पहिल्यांदा तो इन्व्हेस्टमेंट 20 कोटी आणि टर्नओव्हर 100 कोटी केला होता. पण जेव्हा मी आपल्यापैकी सगळ्या लोकांशी बोललो तेव्हा त्यांची मागणी घेऊन आता इन्व्हेस्टमेंट ही 50 कोटी केली आहे आणि टर्नओव्हर हा जवळपास 250 कोटी केलेला आहे. आणि या 250 कोटीमधून
एक्सपोर्ट टर्नओव्हर जो असेल तो वगळून टाकलेला तिन्ही याच्यातून. तर याच्यातून तुम्ही जर MSMEमध्ये येऊ शकला तर तुम्हाला याचा जास्त फायदा होईल. याच्याकरता अजून एक EPF बेनिफिटमध्ये सरकारने जी स्कीम जाहीर केली होती ऑगस्ट 2020पर्यंत, जवळपास 2,500 कोटीचा बेनिफिट आहे बिझनेस आणि वर्कर्सला प्रोव्हाइड करण्याकरता. 3.67 लाख युनिट्स आणि 72.2 लाख एम्प्लॉईजला याचा बेनिफिट मिळेल. कारण हे EPF सपोर्ट एक्सटेंडेड टू ऑगस्ट 2020 सॅलरी मंथ्स जे असेल त्याच्यात. नंतर EPF कॉन्ट्रीब्युशन जे होतं ते 3 महिन्याकरता तुमचं जे होतं ते रिड्यूस करून फक्त 10% झालं आहे. त्याच्या बदल्यात गव्हर्नमेंटनी लिक्विडिटी सपोर्ट ऑफ ₹6,759 करोड दिलेला आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं की याच्या 6.5 लाख एस्टॅब्लिशमेंटला आणि EPFO अँड 4.3 एम्प्लॉईजला याचा बेनिफिट मिळणार आहे. याच्यामध्ये अजून मला असं वाटतं की वर्तमान स्थितीत एक स्कीम माझ्या डोक्यात आहे, ती तुम्हाला करण्यामध्ये अडचणी आहे पण त्याची मागणी करावी तुम्ही, की बँकांनी आणि आपल्या NBFCंनी आता आम्ही MSMEच्या सगळ्या स्कीम करता डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, मल्टी शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक, NBFC आणि आपलं CDB, प्रायव्हेट बँक्स आणि नॅशनलाइज बँक हा कॅनव्हास वाढवला आहे. सगळ्यांना आता आमच्या स्कीम घेता येतील असं दिलेलं आहे. या स्कीममध्ये तुम्ही तुमच्या योजना बसवून याच्यात तुम्हाला MSME म्हणून ॲडव्हान्टेज घेता आला तर घ्या. एक माझ्या डोक्यातली कल्पना अशी आहे की आपल्या इथे लोक घरं का घेत नाही, उलटा आपण विचार करूया. पहिली गोष्ट मी नेहमी वारंवार सांगतो तुम्हाला की एक काळ असा होता की जे घर घेण्याची क्षमता ज्यांची होती त्याच्यात 10 लाखाच्या वरती घर घेण्याची क्षमता असणारे लोक फक्त 1% होते. आणि आपल्या इंडस्ट्रीने आतापर्यंत मोठेच फ्लॅट जास्त बांधले कारण त्यात मार्जिन होती. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला प्रॉब्लेम असा आला आहे की आता मोठ्या प्रमाणात फ्लॅट तयार आहे पण तेवढी डिमांड नाही आहे. कारण हा क्लास कमी झाला आहे, याची पर्चेसिंग पॉवर आता यांची संपली आहे आणि आपण व्हॉल्यूम मोठा वाढवलेला आहे. त्याच्यातला एक कारण हे आहे. दुसरं कारण आहे की जो EMI आहे तो त्यांची सॅलरी आणि तुमचा EMI मॅचेस होत नाही तर लोक कुठून कर्ज घेणार. तुम्ही जर 1 लाख रुपये EMI आला आणि त्याचा पगारच 1 लाख, 1.25 लाख असेल तर तो पूर्ण तर टाकू शकणार नाही. त्यामुळे लोनची लिमिट जी आहे ती 25 वर्ष जर करता आली, की ज्यांना रिटायरमेंटला अजून 30 वर्ष आहे, 40 वर्ष आहे, त्यांच्याकरता ती 25 वर्ष जर करता आली, 30 वर्ष करण्यात आली. आता हे तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर मला सांगा, आपण प्रयत्न करूया. तर त्याच्यामध्ये काय होईल की EMI कमी होईल तर लोक घेऊ शकतील. म्हणजे त्याच्यामुळे आज लोकांची संख्या वाढेल. दुसरं, मी काल माझ्याकडे सेक्रेटरी आले होते डिफेन्सचे, त्यामध्ये एकदा त्यांनाही मी सुचवलं आहे की दिल्ली, मुंबई, पुणे या मोठ्या मोठ्या शहरात तुमच्या काही स्कीम्स पडलेल्या आहेत ज्याला गिऱ्हाईक नाही आहे. तर सरकारने कर्मचाऱ्यांकरता रेसिडेन्शियल क्वार्टर बांधण्यापेक्षा एक मेकॅनिझम तयार करायचा ज्याच्यामध्ये कमिशनर, कलेक्टर आणि एखादे 3 अथॉरिटीचे 3 लोक राहतील. ते स्कीमचं व्हॅल्युएशन करतील, एक रेट ठरवतील आणि सरकार पूर्ण घेऊन ते आपले क्वार्टर्स म्हणून डिक्लेअर करून घेईल. तर याच्यामुळे तुम्हाला बल्क सेल मिळतो का. दुसरं, सरकारतर्फे जे लोक क्वार्टरमध्ये राहतात ते स्वतःच्या घरात त्याच शहरात जायला इच्छुक असतील तर त्यांना फायनान्स करण्याकरता काही स्कीम सरकारकडनं करता येईल का, असं करून त्याची डिमांड वाढवता येईल. एक महत्त्वाची गोष्ट अजून आहे ज्याच्यावर तुम्ही प्रयत्न करा की विशेषतः NBFCंना आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना, कारण जसं आता ॲटोमोबाईल इंडस्ट्री आहे, अशोक लेलँड आणि टाटाला त्यांची फायनान्स कंपनी आहे. त्याच्यामुळे NBFCंचा मोठा रोल आहे. आज कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटमध्ये सेरीसारखी संस्था किती मोठ्या प्रमाणात फायनान्स करते. त्याच्यामुळे हे फायनान्सिंग अवेलेबल होणं जोपर्यंत होणार तोपर्यंत सेल वाढणार नाही. तर आज माझ्या डोक्यात असं होतं की आपण रिझर्व्ह बँकेला आणि फायनान्स मिनिस्टरला असं एक निवेदन द्या की आम्ही फॉरेन इन्व्हेस्टमेंट NBFCमध्ये आणतो डायरेक्ट डॉलरमध्ये. नेटवर्क इशू. जी जी.
तर 2% यांचं मार्जिन राहील आणि 4% किंवा 4.5% त्यांना देता येईल. आता याच्यामध्ये हेजिंग करण्याची जी कॉस्ट आहे त्यात रिझर्व्ह बँकेजवळ डॉलर रिझर्व्ह पुष्कळ मोठ्या प्रमाणावर आहे. हा माझ्या अधिकारातला प्रश्न नाही आहे. तर जसं आपण मुंबई दिल्ली बुलेट ट्रेन करता जापानचं कर्ज घेतलं तर याच्यामध्ये आपण एनमध्ये घेतलं आहे आणि ते एकदम कमी आहे. वर्ल्ड बँक ADB वगैरे यांचे पैसे जर अशा काही स्कीममध्ये आणले तर ते 2% 2.5% येऊ शकतात. आणि आपल्याजवळ डॉलर रिझर्व्स मोठा आहे तर जेव्हा ते वापस करता येतील तेव्हा आपण रुपीजमध्ये द्यायचं आणि सरकारने त्याचं एजिंग न करता डॉलरमध्ये पेमेंट करायचं. असं काहीतरी स्कीम जर काढता आली तर हेही एक मोठा फायदा होऊ शकतो. जर इंटरेस्ट कॉस्ट कमी केली तर EMI कमी येईल आणि EMI कमी आला तर याचा फायदा होईल. दुसरं, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये आपण आत्तापर्यंत प्रयत्न केले नाही, कारण आपण ज्या भावात बांधायचो त्याच्या दुपटीने तिपटीने विकायचो. ती सवय लागल्यामुळे आपल्यामध्ये कॉस्ट कटिंग करण्याचा जेवढा प्रयत्न आपण केला पाहिजे तो केला नाही. कालच आम्ही 3 कोल माईनचं उद्घाटन केलं. आमच्या इथे आदाशा होत्या आणि मध्य प्रदेशच्या 2 होत्या आणि या उद्घाटनाला उद्धव ठाकरे पण उपस्थित होते. आता मी नागपूरला मागे लागून WCLला सँड तयार करायला, म्हणजे डम निघतं त्यातून सँड तयार केली आणि ही सँड प्रधानमंत्री आवास योजनेच्या कन्स्ट्रक्शनकरता पूर्ण वापरला गेली. आता ही जी सँड आहे ही मार्केटपेक्षा 1/3 प्राईजमध्ये आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे याचा फायदा झाला. दुसरं, हे जे स्टील इंडस्ट्री आहे यांच्याकडे स्लॅग पडलेला आहे, ते असे टेकड्या तयार झालेल्या आहेत. ते स्लॅग आणून आपण त्याचं एका विशिष्ट साईजमध्ये केलं ते एक प्रकारचं लोखंडच आहे. तर गिट्टीच्या ऐवजी स्लॅग वापरता येईल का? फ्लॅश वापरता येते का रेडीमिक्स कॉन्क्रीटमध्ये? सँड देखील आता फ्लॅश जी आहे थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये नागपूरच्या विश्वेश्वरराव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने रिसर्च करून छोटा फ्लॅशचं कन्व्हर्शन एक केमिकल ॲड करून त्याची छोटी सँड बनवली आहे आणि ती सँड आता आपण कन्स्ट्रक्शन वापरू, त्या टेस्टिंग केलं आहे त्याचं. तर आपण फ्लॅश खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आपल्याकडे कोळशाची, तर ती वेस्ट मटेरियल म्हणून तिथेच आपण जर हा प्लॅन्ट लावला आणि सँड तयार केली तर सँडची किंमत कमी होऊ शकते. दुसरं असं की जे ब्लॉक्स आपण वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे, ते लाईट ब्लॉक्स केले तर त्याच्यामध्ये आता टेक्नॉलॉजी बदलली आहे माझ्यापेक्षा जास्त. तुम्हाला माहिती आहे की चायनामध्ये जे वॉल पॅनल्स बनतात त्याचं वजनही कमी आहे आणि त्याची मजबूती विटांपेक्षा 3 पटीने जास्त आहे. माझ्या मुलांनी त्याचा प्लॅन्ट लावला इथे आणि त्याच्यामध्ये काय आहे की आपण मोठी बिल्डिंग बांधल्यावर त्याचं वजन लाईट असल्यामुळे लोखंडाचं स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये लोखंड कमी लागतं, त्यामुळे 25 ते 30% लोखंडाची बचत होते आणि ते लाईट असल्यामुळे फास्ट काम पण होतं आणि क्वालिटी होते, त्याच्यावर प्लास्टर करायची काही गरज नाही आहे. तर आपण अशा प्रकारचे निरनिराळे इनोव्हेटिव्स काढून आपल्याला कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन देखील कमी केली पाहिजे, कॅपिटल कॉस्टवरची इंटरेस्ट कॉस्ट कमी केली पाहिजे, EMI कमी झाला पाहिजे, तेव्हाच आपल्याला नवीन मार्केट मिळेल. आणि आता परिस्थिती लक्षात घेता लिक्विडिटी करणं हे महत्त्वाचं आहे. आपण आमच्याकडे मराठीत एक म्हण आहे, नेसीन तर नेसीन, पैठणी नेसीन नाही तर उघडी राहील. आता तुम्ही अशा प्रकारचा जर ॲप्रोच ठेवाल का पैठणी मिळाली तर घालीन नाही तर मग तशीच राहील, तर मग काही गडबड होईल. तुम्ही तुमचे रेट आता कमी करा. ही वेळ रेट पकडून ठेवायची नाही आहे. यावेळी लिक्विडिटी करा आणि चक्र चालू करा आणि एकदा चक्र जेव्हा मोका येईल तेव्हा परिस्थिती डिमांड वाढेल, त्यावेळी कधी काळी तुम्ही जास्त प्रॉफिट घ्या. आता तो प्रॉफिट ऑफ मार्जिन आणि याच्यामध्ये आत्ता फरक आलेला आहे. त्यामुळे माझ्यासमोर एकच मुद्दा आहे, त्याचं माझ्याजवळ उत्तर नाही आहे की तुम्हाला MSME टाकून तुम्हाला काही बेनिफिट देता येईल का, आणि त्याच्याकरता तुम्ही, कारण MSMEत गेल्यावर तुम्हाला इंटरेस्ट कॉस्ट हे कॉस्ट पुष्कळ गोष्टीमध्ये बचत होईल. तर रिअल इस्टेट ही सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल देणारी इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये निश्चितपणे आपल्या इकॉनॉमीच्या ग्रोथमध्ये याचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात डिमांड अँड सप्लायचा रेशो बिघडल्यामुळे तुम्ही खूप अडचणी फेस करून राहिले आहात. तेव्हा या सगळ्या याच्यामध्ये एकंदर काळात मला असं वाटते की गव्हर्नमेंट, पब्लिक अंडरटेकिंग किंवा असं काही, आता एखादी कंपनी असेल प्रायव्हेट, आता माझ्या MT नागपूरला मी SCL कंपनी आणली, त्यांच्याकडे आता 3,500 मुलं काम करायला लागले. त्यांनी मला सांगितलं की 3 वर्षात ते 12,000 लोकांना काम देणार. तर त्यांना आता त्यांची कॉलनी बनवायची आहे. तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही स्वतःची बनवण्याच्या ऐवजी
तुम्ही ज्यांचे बनले आहेत त्यांचेच डायरेक्ट विकत घेऊन घ्या, तुम्हाला स्वस्तात मिळेल. आणि अशी काही स्कीम पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या सहकार्याने करता येईल का, की तुम्ही स्कीम करायची आणि त्या कंपनीच्या नावावर त्यांनी मंथली कापून घ्यायचे पैसे, या आधारावर आपण ट्राय पार्टी ॲग्रीमेंट करून तुम्ही बँकांचं लोन देऊन त्यांना काही डिमांड वाढवू शकतो का. तर मला वाटते अशा प्रकारे काही इनोव्हेटिव्ह मॉडेल्स काढता आले तर तुम्ही जरूर काढा. जेवढी काही मदत आम्हाला करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करीन. याच्या आधी पण माझी तुमच्याबरोबर VC झाली होती, पण महेशजी मला म्हणे की पुन्हा एकदा सगळ्यांची इच्छा आहे. माझ्याकडे जर तुम्ही काही कॉन्क्रीट प्रपोजल दिलं आणि त्यात काही करण्यासारखं असेल तर मी नक्कीच तुम्हाला मदत करीन. एक शेवटची माझी तुम्हाला विनंती आहे की आता मलाही वाईट सवय आहे की मी कुठली गोष्ट बोलण्याच्या आधी स्वतःच प्रयोग करतो. तर मी आता मागे लागलो आहे. मुलं काही माझ्यासारख्या विचाराचे नाही आहे, त्यांचा आपला व्यवसाय आहे. पण मी आता माझ्या खेड्यामध्ये एक रेंटल आधारावर एक स्मार्ट विलेज करायची स्कीम तयार करतो आहे आणि त्याची कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन 1000 रुपयाच्या आत करायचा माझा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये जे शौचालयाचं पाणी आहे त्याच्यापासून गॅस तयार करायचा आणि ऑर्गॅनिक वेस्ट टाकायची आणि गवत आणि काडी कचरा टाकायचा आणि त्याच्यापासून घरामध्ये गॅस मिळेल. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत देखील सोलरमध्ये काही करता येईल का बघायचं. आणि त्याच ठिकाणी ग्रीनरी वगैरे तयार करून एका याच्यात 280 स्क्वेअर फूटचं घर आणि त्याला जवळपास 100 स्क्वेअर फीटची 80 ते 100 स्क्वेअर फूटची ओपन बाल्कनी आणि खाली वरांडा, एक हॉल, एक बेडरूम आणि किचन, अशा प्रकारचं एक घर करून गरीब लोकांना ते घर जास्तीत जास्त सबसिडी वगैरे देऊन 3 ते 3.5 लाखाच्या आत कसं देता येईल असा मी प्रयत्न करतो आहे. हे जर झालं तर टर्नओव्हर वाढेल. तुम्ही लो कॉस्ट अफोर्डेबल हाऊसिंग कराल तर कराल. आणि मला अजूनही तुम्हाला सुचवायचं आहे की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातही, विशेषतः वेस्टर्न महाराष्ट्रात म्हणजे पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, वेस्टर्न महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं उत्पन्न पण चांगलं आहे. आता आपण इरिगेशनलाही पण मी भरपूर पैसे दिले. आता टेंबूसारखी, म्हैसाळसारखी योजना सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात जिथे तिथे पाणी पोहोचलं आणि त्यांची कॅपॅसिटी वाढलेली आहे. तर तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये स्मार्ट विलेजेसच्या योजना केल्या, तिथे लँड स्वस्त आहे. आणि काही वेळा मी महाराष्ट्र सरकारला किंवा अन्य राज्यांना विनंती करणार आहे की तुम्ही लँड फुकट द्या. अनेक गावात लँड अशा पडलेल्या रेव्हेन्यूच्या रिकाम्या आहेत, तिथे स्मार्ट सिटी करायला त्यांनी लँड दिल्या. आणि लँड नाही मिळाले तरी लँडची कॉस्ट काही 100 रुपये स्क्वेअर फीटच्या वरती जाणार नाही. त्यामुळे आपण जर असे चांगल्या स्मार्ट झाडं लावून, ग्रीनरी करून, फ्लॅशचे ब्लॉक्स लावून त्याचा काही उपयोग केला, एकदम एकाच प्रकारचे आपल्याला टॉयलेट शीट्स वगैरे त्या विकत आणल्या होलसेलमध्ये आणि कॉस्ट वाचवून आपण स्मार्ट विलेजेसच्या योजना केल्या तर यात इकॉनॉमिक व्हायबिलिटी आहे. दुसरं, मी तुम्हाला मागेही पण सांगितलं की तुम्ही स्लॅबवर कॉन्क्रिटिंग करताच, तुम्ही मग रोड कन्स्ट्रक्शनमध्ये का नाही येत. मी आता 15 लाख करोड रुपयाचे 2 वर्षात रोड बांधायचं ठरवतो आहे आणि आमच्याकडे खूप रोडची कामं आहे, पैसे पण आहेत. तर तुम्हाला आता याच्यातून बऱ्याच प्रमाणामध्ये काम मिळेल. तर याचाही विचार करा. एखाद्या रोड कॉन्ट्रॅक्टरवर जॉईंट व्हेंचर करून तुम्ही 1-2 कामं जर केली तर करता येईल. एक प्रीकास्टची पॉलिसी आम्ही डिक्लेअर करतो आहे आता. आमच्या विचारात असं आहे की सगळं पार्ट जे आहेत ते फॅक्टरीत बनावे. तर त्याच्यात ब्रिजेस आहेत, बाकी सगळे कल्वर्ट्स आहेत, अंडरपास आहेत, हे फॅक्टरीत तयार करायचे. तर याच्याकरता आता पॉलिसी आम्ही फायनल केली आहे. परवाच माझं प्रेझेंटेशन पूर्ण झालं. येत्या 10-12 दिवसात फायनल पॉलिसी पाठवणार आहे. तुम्ही काही प्रिकास्टचे प्लॅन टाकून त्यात आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये आणि आमच्या कन्स्ट्रक्शनमधले पार्ट्स फॅक्टरीत बनवले आणि पॅटर्न डिझाईन्स तयार केले तर कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमी आणण्यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. तर मला असं वाटतं की असं मल्टीपर्पज अप्रोच ठेवला तर फायदा होईल. रॉ मटेरियलची कॉस्ट स्वस्त करणं आणि फिनिश क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही करणं, कॅपिटल कॉस्टमध्ये इंटरेस्ट कॉस्ट कमी करणं आणि आता ज्या NBFC आहेत तुमच्या त्यांनाही पण आम्ही स्ट्रेंथन करायचा प्रयत्न करतो आहे. तर त्यांनी जर फॉरेन इन्व्हेस्टमेंट घेतली लो इंटरेस्टने आणि त्यांनी तुमच्या हाऊसिंगला 20-25 वर्षाकरता फायनान्स केलं तर EMI कमी येईल तर डिमांड वाढू शकेल. तर मला असं वाटतं की हे तर माझ्या डोक्यातले विचार काही योग्य असतील किंवा काही अयोग्य असतील, मला याची माहिती नाही, कारण मी काही तुमच्या क्षेत्राशी डायरेक्ट माझा तेवढा काही संबंध नाही आहे. पण मला वाटते की आजच्या परिस्थितीत करता येईल. काल प्रधानमंत्र्यांचा मला फोन होता, बराच वेळ बोलत होतो आणि ते मला विचारत होते की आपल्या एकंदरीत यातून काय काय केलं पाहिजे,
काय करता येण्यासारखं आहे. तर मी सहज बोलताना म्हणेन की अजून रिअल इस्टेटमध्ये आपण काही चैतन्य येऊ शकलं नाही, डिमांड वाढू शकली नाही. आपण मदत केली पण काय अजूनपर्यंत त्याचे काही परिणाम नाही आहेत. तर तुम्ही जर काय अशी योजना दिली तर मी नक्की प्रधानमंत्र्यांशी बोलीन आणि आपण त्यांच्याकडनं त्यांना सुचवूया. कारण सगळ्याच गोष्टी काही तुमच्या माझ्या हातात नाही आहे. कारण हाऊसिंग मिनिस्ट्री वेगळी आहे आणि फायनान्स मिनिस्ट्री निर्णय घेणारी आहे. याच्यामध्ये MSME म्हणून माझा फक्त रोल आहे आणि तुम्ही जर MSMEत आलात आणि जर त्याच्यात तुम्ही येऊ शकला आणि हे सगळं करू शकला तर नक्कीच याचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि म्हणून काही अजून करण्यासारखं असेल तर मला एक तुमचं निवेदन द्या. नक्कीच मी दिल्लीला प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. धन्यवाद. Thank you very much, sir, for your golden and motivational words. You are always there with different ideas, out of box ideas. Thank you, sir. Now I request our National Vice President Shantilal Kataria to say a few Sir. words. Shantilal. सर, आपण रिकास्ट पॉलिसी विषयी जे बोललात, सर, आम्ही जे डेव्हलपर्स आज आपण ज्यांना संबोधित करत आहात ते पुणे, मुंबई, NCR, MMR चे नाही आहेत. सर, आम्ही सर्व छोट्या छोट्या शहरातून आलेलो आहोत. त्यामुळं रोड कॉन्ट्रॅक्टिंग आमच्यापैकी कमी प्रमाणात का होईना, टर्नओव्हर कमी असेल पण खूप जण करतात. तेही आम्ही बळ वाढवूत. रिकास्ट पॉलिसीचा सर खूप फायदा होईल. कारण जोडधंदा आम्हाला छोट्या डेव्हलपरना निश्चितच छोट्या शहरामध्ये हवा. आमच्यापैकी बरेच जण सर MSME रजिस्टर्ड आहेत, परंतु एक काम करा या महेश जी, एक काम कर लो. दिल्ली में कल मैंने लगभग ये पॉलिसी फाइनल की है. 2-4-8 दिन में बाहर है कि मैंने सब देश के एक्सपर्ट को अभी सलाह लिया और मुंबई IIT के प्रमुख है रवि सिन्हा, मुंबई में रहते हैं. उनको मैंने फाइनल पॉलिसी का ड्राफ्ट करने का अधिकार दिया है. और वो सबनिस करके महाराष्ट्र सरकार के रिटायर्ड PWD के सेक्रेटरी थे वो, और LNT के वेंकट रमन करके थे. तो इन सब लोगों को कहा है कि रवि सिन्हा जी के साथ बैठकर फाइनल करिए. रवि सिन्हा मुंबई IIT में है. आप लोग उनके साथ बैठकर आपके लिए भी उनको कुछ कहना है तो कहिए. और वो पॉलिसी जो फाइनल अभी करके देंगे वही मैं डिक्लेयर करने वाला हूँ. तो यह आपके इंडस्ट्री में भी कॉस्ट ऑफ कंस्ट्रक्शन को कम करने में और आपको एक नए व्यवसाय में जाने का अवसर मिलेगा. तो एक रवि सिन्हा जी के साथ आप मिलकर थोड़ा कोऑर्डिनेट कर लीजिए. कर लेते सर. जी Thank you, sir. सर, आप लोन लिमिट की जो आइडिया है सर, हम चाहते हैं कि बैंकों के द्वारा अगर ये फलद्रूप होती है कि भाई 25-30 साल का लोन लिमिट ड्यूरेशन अगर बढ़ता है, उसी के साथ सर स्टेप अप लोन अगर होता है तो मुझे लगता है सर परचेसिंग पावर ऑफ द परचेसर विल इंक्रीज एंड दैट विल बेनिफिट. सर, कॉस्ट कटिंग के बारे में बहुत ही बहुमोल दर्शन आपने किया, इसके लिए हम सदैव ऋणी रहेंगे. स्मार्ट विलेजेस की जो आपकी कल्पना है सर, जब भी हम बाद में आपको कभी मिलेंगे हम आपको बताएंगे कि हम लोगों ने उसका भी प्रयोजन किया हुआ है. न किसी जगह हम इसको सर जरूर कर लेंगे. बहुत बहुत धन्यवाद. Thank you, Shantilal ji. Thank you. Sir, question answer. Now I request our National Treasurer, Shri Anant Rajagonkar ji, to ask the question. Please. सर नमस्कार. सर 2 वर्षापूर्वी आपलं भाषण ऐकलेलं होतं की इंडस्ट्रीला सिरियस असेल तर ऑक्सिजन द्यायला पाहिजे, तशी वेळ रिअल इस्टेटला आता आलेली आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे जर हाऊसिंगला इंडस्ट्रीयल स्टेटस आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर स्टेटस मिळालं तर बऱ्याचशा स्कीम मध्ये हाऊसिंग इंडस्ट्री बसू शकते. आणि हेच लोक जर आता त्यांना जर संजीवनी मिळाली तर पुढे हेच लोक मोठ्या प्रमाणावर इन्फ्रा प्रोजेक्ट मध्ये. मग तुमचे सगळे मेंबर MSME मध्ये रजिस्टर का नाही करत? आता सगळ्या स्कीम्स आहेत तर तुम्हाला फायदा मिळेल ना. सर, ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ते वगळतात. ते म्हणतात बाकी तुम्ही विंडो मॅन्युफॅक्चरिंग बाकीचं जे काही रिलेटेड. मला आता तुमच्यापैकी काही लोकांनी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तुम्ही एकदा माझ्यासमोर दिल्लीत भेटायला या, मी याच्यावर मीटिंग घेतो आणि काही मार्ग काढताल तर काढून देतो तुम्हाला. सर्व्हिस इंडस्ट्री तर नक्की या. प्रॉब्लेम सॉल्व्ह. बहुत धन्यवाद सर. दॅट विल बी द बिग गेन ऑफ दिस मीटिंग. हो सर, आम्हाला नऊ संजीवनी मिळेल आपण जशी 2 वर्षापूर्वी इतर इंडस्ट्रीला दिली तशी. धन्यवाद. Thank you, sir. Thank you. Now I request Shri Prashant ji Sarode ji, past president Kadai Maharashtra. Please ask the question. Prashant ji. नमस्कार सर, मी प्रशांत सरोदे, नागपूरला असतो.
आणि 2015 साली मी जेव्हा क्रेडाईचा महाराष्ट्र प्रेसिडेंट झालो होतो तेव्हा आपणच माझं इन्स्टॉलेशन केलं होतं आणि ती पहिली इंटरॅक्शन होती सर आपली क्रेडाईच्या सोबत. त्यावेळेस आपण जे जे आम्हाला सल्ले दिले होते आणि पुढे रिअल इस्टेटचं फ्युचर कसं राहणार आहे ते जसं जे सांगितलं होतं ते पूर्ण प्रत्यक्षात आलेलं आहे. आणि आता तुमचे जे सगळे सल्ले आहेत ते सगळे पाळायची वेळही आली आहे आणि सगळे तयारी झाली. तर आता जे आमचे रिअल इस्टेटचे जे भाव होते ते आता कमी भावामध्ये प्रॉपर्टीज विकताना आम्हाला काही प्रॉब्लेम येऊन राहिलेले आहेत. जसं त्या इन्कम टॅक्स ऍक्टच्या मुळे जे रेडिरेकनरचे रेट्स आहेत त्याच्या खाली आम्हाला प्रॉपर्टी विकता येत नाहीये. त्यांनी 10%च कॅप दिलेली आहे आणि ती फॉर्मॅलिटी कंप्लीट करायची सगळ्या परचेसर्सची तयारी राहत नाही. म्हणून आमची अशी रिक्वेस्ट आहे की एकतर हे रेडिरेकनरचे तुम्ही दर आम्ही ते तर ठीक आहे, पण तुम्ही नागपूरचे आहे म्हणून जानेवारीपासून एकही नकाशा सँक्शन नाही झाला महापालिकेत. ते मुंडे सही करत नाही, कारण तो जो डेव्हलपमेंट प्लॅन होता महाराष्ट्राचा तो करायला मी चहल साहेबाला फोन केला की ते म्हणे मी करतो. शेवटची मीटिंग आहे ती आपले याचे अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली मी ते लगेच तो रिपोर्ट घेऊन करतो. ते आता मुंबई कमिशनर झाले. तर प्रवीण परदेशी आले. तर प्रवीण परदेशीला मी फोन केला, अरे इथे सगळं बंद आहे. तर प्रवीण परदेशी पण सुट्टीवर गेले. तर तुम्ही महाराष्ट्र सरकारला तो एक डेव्हलपमेंट प्लॅन महाराष्ट्राकरता जो आहे तो एकदा काय तो एकदा पूर्ण मंजूर करायला सांगा. तो झाला नाही तिथे छोटे छोटे सगळे नकाशे, कोणी बिल्डर कामच नाही करू शकत. जानेवारीपासून एकही नकाशा सांगते काय काम करणार आहेत लोक. सर फक्त सर, आपला एक फोन नाहीये, फक्त सर- गेल्या 2 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे सर आमचा. नाही सरोदे साहेब, एक मिनिट. गडकरी साहेब, उद्या परवाच्या दिवसामध्ये एक आपला फोन फक्त परदेशी साहेबांकडे झाला तर सर मला वाटतं येत्या 10 दिवसात हे UDCPR मंजूर होऊन जाईल सर. सर माझा फोन त्यांना ऑलरेडी झाला, मी केला होता. नंतर ते सुट्टीवर गेले होते. मला माहिती नाही, पण त्यांना सांगितलं आहे. नंतर चहल साहेब म्हणाले बिलकुल मी करतो. ते करायला मागे लागले होते. हां, पारेख साहेबांची कमिटी होती, त्यांचं मी एकदा आठवतो मी करतो असं ते म्हणाले, पण ते बदलले. तुम्ही एकदा एक काम करा, उद्धव ठाकरेंना आणि अजय मेहतांना एकदा भेटा. एकही नकाशा सँक्शन नाही होणार तर काय काम मिळणार आहे आणि काय डेव्हलपमेंट होणार आहे. जी सर. अगदी महत्वाची मागणी होती DCPR मंजुरी. हो, आपली युनिफाईड DCPRची महत्वाची मागणी होती ती आपल्याकडनं आम्हाला अनायसेच त्याच्यामध्ये सपोर्ट मिळालेला आहे. आणि सर आता आपण आम्हाला सपोर्ट करता आहे हे पाहूनच आमच्यामध्ये हुरूप आलेला आहे. जेव्हा खरोखर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात येतील तेव्हा इंडस्ट्रीचं चित्र नक्कीच बनेल. सर मी जे बोलत होतो ते एक तर रेडिरेकनरचे दर कमी करावे किंवा त्या दराच्या खाली विकायची आम्हाला फॅसिलिटी द्यावी. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. ती इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये एकतर बदल करायला लागेल किंवा त्यांनी जी 10% सूट दिली आहे भारत सरकारच्या हातात आहे की महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे. नाही, ते भारत सरकारचे आहे सर. इन्कम टॅक्स मधली जी सूट आहे ती 10% सूट 25 ते 30% करणं हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. मला ताबडतोब तुम्ही त्याचे डिटेल्स करून एक नोट बनवून आणून द्या, मी फायनान्स मिनिस्टरला देतो. सर जी सर, थँक्यू व्हेरी मच. दुसरा एक विषय होता सर की PMAY मध्ये जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्या भारत सरकारकडनं सबसिडी देऊन राहिल्या आहेत 2.5 ते 3.5 लाख. परंतु ते जे युनिट विकत घेणारे लोक आहेत त्या लोकांच्या जवळ पेपर्स नसल्यामुळे बँक त्यांना जेव्हा लोन देते तेव्हा त्यांना हायर इंटरेस्ट रेट लावते 12.5% ते 14%, 15%. म्हणजे ही जी सबसिडी दिली आहे ही सगळी बँकेकडे चालली जाते ऍडिशनल इंटरेस्ट. तर या स्कीममध्ये हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आहे. मध्ये मी बँकांची आणि NIT चेअरमनची मीटिंग पण बोलवली होती. खूप लोक माझ्याकडे आले. तुम्ही एक काम करा, याच्याही बाबतीमध्ये एक नोट तयार करून द्या, मी बोलतो फायनान्स मिनिस्टरशी. या संदर्भामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियानी मागच्या ऑगस्टमध्ये एक पॉलिसी तयार केली होती अनऑर्गनाइज सेक्टरला लोन देण्याविषयी. आणि सर ऑल ऑफ ए सडन ते थांबले गेले. त्यातही आपण जर एकदा बोलला तर खूप बरं पडेल आणि पत्रही आपणास देतो सर. थँक्यू सर.
तर सर आता जे बँका लोन देऊन राहिल्या आहेत ते लोन देताना ते सगळ्या ज्या आधी प्रोसेसेस झाल्या आहेत त्या बाजूला सारून ते नवीन पेपर्स मागून राहिले, म्हणजे इन्कम प्रूफ वगैरे. आणि आता या लॉकडाऊनच्या मुळे सगळ्यांचे पेपर्स खराब झालेले आहेत, त्याच्यामुळे लोन अमाऊंट कमी होऊन गेलेले आहेत. तुम्ही मला ते लिहून द्या. खरं म्हणजे त्याच्याकरता त्या घराची किंमतच जवळपास 5 लाख 6 लाख आहे आणि लोन 3 लाखाचा आहे. तर त्यांनी त्याच्याकरता पेपर मागून घर मॉर्गेज करावं. इट इज मोर दॅन सफिशियंट असं माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्ही ते लिहून आणून द्या, मी बघतो काय. अगदी बरोबर. सर, थँक्यू व्हेरी मच सर. हाँ महेश जी, ठीक है सगळं? बढ़िया, एकदम बहुत बढ़िया। चलो अभी हो गया कि और कोई क्वेश्चन पूछना है? सर, एक 2-3 प्रश्न। एक दोन तीन प्रश्न सर आहे. लास्ट 2 क्वेश्चन करिए जल्दी. महेश भाई जल्दी करिए. माजिद काशी जी, माजिद. नमस्कार, मी साताऱ्यातून सर बोलतोय. परांजपे म्हणून पुण्याचे परांजपे नावाचे बिल्डर आहेत, त्यांना काही विचारायचं होतं. ते आहे का तुमच्या याच्यावर? राजपे जी इज देयर. शांतिलाल जी, आप अनम्यूट करिए. सर, परांजपेंना आता पॅनलवर नसल्यामुळे घेता येत नाहीये. अच्छा. माजिद जी. माजिद पूछिए. सर साताऱ्यातून सर बोलतोय मी. सर माझा प्रश्न हा नुकतीच सरकारने जाहीर केलेल्या इमर्जन्सी क्रेडिट गॅरंटी स्कीम त्याच्या संदर्भात आहे. सर आपल्या देशात एकूण 1500हून अधिक अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत सर. आणि या स्कीम मध्ये सर त्यांना मेंबर लेंडिंग इन्स्टिट्यूटचा दर्जा दिला नसल्यामुळे असे अनेक लाखो उद्योगधंदे आहेत की त्यांना त्याच्यातून लोन घेता येत नाहीये सर त्या स्कीम अंतर्गत. तर सर या विषयात जर त्यांना मेंबर लेंडिंग इन्स्टिट्यूटचा जर दर्जा दिला तर या उद्योगधंदे, लाखो उद्योगधंदे आपल्या देशभरात सर ते एलिजिबल होतील. ते नवीन स्कीमच्या अंतर्गत 20% जे लोन देतात त्याच्या अंतर्गत लोन मिळण्यासाठी सर ते या विषयात सर हा महत्वाचा विषय आहे. मी तुमच्यावर तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी ऑलरेडी माझं पत्र फायनान्स मिनिस्टरला दिलं आहे आणि त्यांना विनंती केली आहे. तुमच्या इकडनं तुम्ही फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये फॉलोअप करा, त्यांच्याकडनं परमिशन मिळेल असा मी प्रयत्न करतो. बहुतेक मिळेल. थँक्यू. जी सर, थँक्यू सर. Now I request अनिश शाह जी, जॉइंट सेक्रेटरी क्रेडाई महाराष्ट्र, जळगाव. अनिश जी. येस सर. सर नमस्कार, मी जळगावहून बोलतोय सर. माझा प्रश्न सिमेंट आणि स्टीलच्या किमतीबद्दलच होता सर. तो तुम्ही आता आधीच्या तुमच्या संभाषणातच आम्हाला एक नोट बनवायला सांगून आणि तो हे केलाय. परंतु कोविडच्या लॉकडाऊन मध्ये सर जेव्हा हे झालं त्याच्यानंतर कुठलीही भाव न वाढताही हे भाव वाढवण्यात आलेले आहेत सर त्यांच्या रॉ मटेरियलचे. आणि जळगावचा असल्यामुळे एक संधी घेतो सर की आमच्या इथनं AH46 गेली 5-6 वर्ष चालू आहे सर. आमची कनेक्टिव्हिटी त्याच्यावर खूप अवलंबून आहे, ती थांबलेली आहे सर. सर त्याच्यावर थोडंसं आपलं लक्ष गेलं. IL&FS वाला रोड ना? जी सर. हाँ, तो टर्मिनेट केला तभी नवीन. हाँ, तो आता टर्मिनेट झाला, त्याचा नवीन त्याचा टेंडर काढला, त्याचं काम आता सुरू झालं असेल बहुतेक 8-10 दिवसात ते होऊन जाईल. कारण ते नवीन कंपनीला काम दिला. Thank you. अनिल अहेर, MCM member, नाशिक. अनिल जी, please. Anil is not there on the line, so you can take the next. चलो. धनंजय कदम, प्रेसिडेंट क्रेडाई कराड. धनंजय जी. ओके. राम महाजन जी, कन्वेनर टूरिज्म कमिटी, राम महाजन. और दीपक सालवी. नमस्कार सर, मी अमरावतीहून राम महाजन बोलतोय. सर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जेव्हा बँकांचे रेपो रेट कमी करते तेव्हा बँकांचे एफडीच्या इंटरेस्टचे रेट जे आहे हे रेपो रेटच्या प्रमाणात कमी होतात. मात्र त्याच वेळेस जेव्हा लोनचे इंटरेस्ट रेट असतात ते त्या प्रमाणात कमी करत नाही. यावर आपल्याला केंद्र सरकारला नियंत्रण आणता येणार नाही का सर? मला एक काम करा की तुम्ही मला या संदर्भातलं एक हे द्या, कसं रेट कोणी बँकेने केले नाही ती माहिती द्या. मी रिझर्व्ह बँकेकडे याची कारवाई करायला सांगतो. थँक्यू सर. दीपक सालवी, प्रेसिडेंट क्रेडाई रत्नागिरी. दीपक. नमस्कार सर, मी दीपक रत्नागिरी. सर आपण रत्नागिरीला आलेला आहातच बऱ्याच वेळा. तिथं आमचा आता कोस्टल एरिया तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आता चांगलं येतं. मुंबई गोवा रोड चांगला होतोय, हायवे होतोच आहे, रेल्वे आहे, एअरपोर्ट आहे, पण आमच्याकडे इंडस्ट्री नाही.
इंडस्ट्री, मोठ्या इंडस्ट्री येत नाही. ठीक आहे, दुसरा विषय असतात, पण आज आपल्याकडे डायरेक्ट एफडीआय कडून 1.5 लाख कोटीची जवळजवळ डायरेक्ट एफडीआय फॉरेन म्हणून ग्रीन रिफायनरीसाठी येऊ शकते. ती जर रत्नागिरीत आली तर आमचं तर रिअल इस्टेट पण वाढेल, अदर उद्योग पण वाढतील. तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल, आपण म्हणजे स्वतः तुम्ही काय केलं तर बरं मला वाटेल. काही करताना उद्धव ठाकरेंना भेटा, त्यांनी विरोध केला ना त्याचा रिफायनरीचा. तुमचे संबंध सगळ्या राजकीय नेत्यांशी मधुर आहेत. का बिल्डर लोकांचे संबंध फार चांगले आहेत, त्यांचा इन्फ्लुएन्स चांगला असतो. तुमचं ऐकतील सगळेजण. आणि दुसरं सर, आपण म्हणजे ह्या आपला जो हायवे होतोय त्या बाजूला जो कॉरिडॉर, इंडस्ट्रियल कॉरिडॉर जर डेव्हलप केलं, पण म्हणजे चिपळूण, रत्नागिरी, खेड, राजापूर आपल्या हायवेला लागून 200-300 एकरचे, जसं आता मुंबई गोवा तुम्ही लँड रोकेट करा आणि मला सांगा. लँड जर अवेलेबल असेल तर मी NHI कडनं त्या ह्याच्यात नवीन पॉलिसीत ते करीन. एक दुसरं, कोकणामध्ये कसं आहे की 750 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि आपल्या इथे मी ती स्कीम हातात घेतली आहे. आपली जी ब्ल्यू इकॉनॉमी आहे ती 1 लाख करोडचा टर्नओव्हर आहे, तो आपल्याला 5 लाख कोटी रुपयाचा करायचा आहे. तर आपल्या बोटी ज्या आहेत त्या 7 नॉटिकल मैल जातात. तर आता आम्ही नवीन ट्रॉलर तयार केले आणि ते आता श्रीलंकेला दिले, मी जेव्हा मंत्री होतो शिपिंगचा, आणि ते 100 नॉटिकल मैलपर्यंत जातात. त्याच्यावर बर्फाचा कारखाना आहे आणि सगळं काही आहे. जर आपण कोकणातल्या मच्छीमारांना ते जर ट्रॉलर दिले, त्याच्यात जसं फॉर्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत तशा मच्छीमार करणाऱ्यांची कंपनी तयार करायची. 3 किंवा 4 लोकांनी मिळून 25 लाखाची इक्विटी आणायची आणि त्यांना 1 कोटी फायनान्स करायचा आणि त्यांनी 100 नॉटिकल मैल ते जर समुद्रात गेले तर आपलं फिशिंगचं उत्पादन 5 ते 6 पटींनी वाढेल आणि कोकण किनाऱ्यावर सगळे प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि एक्सपोर्ट सुरू होईल. या धंद्यात खूप पोटेन्शियल आहे आणि हे करण्याकरता मी आता इनिशिएटिव्ह घेऊन प्रयत्न करतो आहे. थोडा राज्य सरकारचा जर सहयोग मिळाला तर जरूर करता येईल. हाच सगळ्यात चांगला उद्योग आहे जे करता येण्यासारखा आहे. थँक्यू सर, थँक्स अ लॉट. वी आर ग्रेटफुल. धनंजय कदमनेचा जो विषय होता तो फक्त ते नाही त्यामध्ये मी मागतो. तर त्याच्यामध्ये कराडचे धनंजय कदम प्रश्न मांडणार होते. लेबर प्रॉब्लेम, आता बऱ्याच शहरांमधून लेबर परप्रांतीय लेबर आपापल्या गावी निघून गेलेले आहेत आणि आता आम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात शॉर्टेज लेबरची मिळते. लढाईतर्फे आम्ही लोकल स्थानिक लेबरना बऱ्यापैकी प्रशिक्षण द्यायचं काम सुरू करतोय. त्यांना कसा जॉब, त्यांची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न आम्ही चालू केलेले आहेत. परंतु केंद्र शासनाने याच्यावरती काय स्टेप घेतील का ह्याच्याची विचारता ते करत होते. तुम्ही तुमच्या भागातच मेकॅनाइज करून तिथल्या लेबरला ट्रेन करा. मायग्रंट लेबर जर आणायचे असतील तर ज्या जिल्ह्यात ते गेले आहेत त्या जिल्ह्यातल्या कलेक्टर, जिथे आणायचं आहे त्या कलेक्टर दोघांचं कॉर्डिनेशन करून तुम्हाला त्यांची आणण्याची, ते यायला तयार असतील तर आणण्याची व्यवस्था करावं लागेल. त्याला सरकार परवानगी देते आहे. पण माझं सजेशन असं आहे की तुमच्या स्थानिक भागातले हळूहळू लेबर तयार करा, त्यांना ट्रेन करा, मेकॅनाइज करा मॅक्झिमम, आणि तिथलेच लेबर वापरणं कधी पण चांगलं राहील. हे सगळं जे अडचण आली की आपल्याला नेहमी प्रॉब्लेम क्रिएट होतील याच्यातून. Thank you, sir. Thank you. Now I request for concluding remarks, Shri Sunil Kotwal ji, Kredai, Maharashtra Secretary. Sunil Kotwal ji. सर, अतिशय चांगलं मार्गदर्शन तुमच्याकडनं आम्हाला मिळालेलं. महाराष्ट्रातल्या 57 सिटीज मधले छोटे छोटे जे डेव्हलपर्स आहेत त्यांनी सगळं तुमचं मनोगत आज ऐकलेलं आहे. ही जी इंडस्ट्री आहे, जसं तुम्ही म्हटले तसं एम्प्लॉयमेंट जनरेट करणारी, त्याचबरोबर इकॉनॉमी ड्राईव्ह करणारी आणि त्याचबरोबर लोकांना घरं देणारी आहे. यांना आमचे जे काय पोटतिडकीच्या ज्या मागण्या आहेत तेवढं जर तुम्ही त्याचं सहकार्य करायचं ठरवलेलं आहे, आम्ही दिल्लीला येऊन तुम्हाला भेटतो. तुमचं सहकार्य मिळालं तर आम्ही खरंच देशाच्या इकॉनॉमीला हेल्प करण्याचं मदत करू. थँक्यू सर. थँक्यू. Thanks a lot. Thank you. धन्यवाद सर. Thank you, sir. Thank you.